निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नेवास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षेला नाही ऐकला ऐसा कोणी. तुकोबरा म्हणतात असा जो कोणी भक्त आहे त्या भक्ताची मी कधी उपेक्षा केली असं कधी मी पाहिलंही नाही आणि असं मी कधी ऐकलंही नाही. नाही ऐकली मागे ऐसी मात जे का शरणांगत उपेक्षले. निर्धारित वेळ आपली संपलेली आहे. म्हणून वेळ कसा निघून गेला मलाही कळालं नाही. वेळच अभंगाचं चिंतन आहे आणखी थोडं बाकी होतं पण वेळेच्या पुढेही मग निर्धारित वेळ थांबलं पाहिजे ना. कीर्तन हे 2 तासाचंच असतं बाकी रात्रभर आहे की नाही तमाशा असतो कीर्तन. म्हणून अत्यंत श्रवणीय सगळे श्रोते होते. सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो. आनंद वाटला. चांगलं जीवन जगा. गट तट मतभेद राजकारण हे सगळं बाजूला सारा. कोण माझ्याशी कसा वागतो यापेक्षा मी इतरांशी कसं चांगलं वागेल हे महत्त्वाचं आहे. मुखी नाम आणि हाती काम हा संकल्प हाती घेऊन आपण काम करत राहा. नक्की यश आपल्या पदरी मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांना वंदन करतो. बरीचशी तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. घरात 2 देव राहतात त्या 2 देवांचाही सन्मान करा. या मोबाईलच्या आधुनिक युगामध्ये लक्ष नाही. मायबाप आवाज देतात पोरांचं त्या आईबापांच्या आवाजाकडेही लक्ष राहिलं नाही. माता माऊली पाचारिता शब्द दिला नाही. मागुता बैरा झालो नरदेही येता एका जनार्दनी स्मरे आता. म्हणून मला असं वाटतंय या 2-3 गोष्टी सांभाळा. ते घरातलं चालतं बोलतं दैवत आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आहे पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे. संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस आहे. तो त्या 2 देवांना सांभाळा. एक 4-5 मिनिटं देत चला त्यांना. माऊली 4-5 मिनिटं द्या. सकाळी 2 मिनिटं संध्याकाळी. बाबा तब्येत कशी आहे. पॅरासिटामॉल काही गुडघ्याच्या गोळ्या वगैरे देऊ का. 50 वर्ष जगणारे मायबाप किमान 70-80 वर्षे जगल्याशिवाय राहणार नाही. तुमचे शब्द हे अत्यंत त्यांच्याकरता महत्त्वाचे आहे. फूल कभी 2 बार नहीं खिलते जन्म कभी 2 बार नहीं मिलते. मिलने को तो हजारों लोग मिल जाते लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. माँ बाप नहीं मिलते. त्या 2 देवांना 50 लाखाची फॉर्च्युनर आहे आपल्या दारासमोर पण माय बापाच्या चपला नसेल ना 200-400 रुपयाच्या. काडी लावा तुमच्या इस्टेटला. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा गौरव असू द्या पण मायबाप ज्या घरात डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतात ज्या मायबापांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा येतात त्या घरात खऱ्या अर्थाने कधीच त्या लेकरांना त्या पोरांना सुख मिळू शकत नाही. त्या 2 देवांच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी होऊ देऊ नका. बापाची सेवा करा. तुमचा सूर्य प्रसन्न राहील. बाकी कुठं तो सूर्य सगळ्या ग्रहाची देवता सूर्य आहे. बापाची सेवा केली. थोडीशी चंद्राचा आम्ही श्लोक जपा कुसुम संकाशम काश्यपेय महद्वितीम 9 ग्रहाचं स्तोत्र आम्ही रोज म्हटलं. मायबाप प्रसन्न राहतील. ग्रह प्रसन्न राहतील. काहीच कमी जीवनात पडणार नाही. त्या 2 देवांना सांभाळावं. काही अपेक्षा नसते त्यांना. मायबापाचा फोन कधी कट करत जाऊ नका. त्यांना विचारा काय असते मायबाप ज्यांना कधी फोनच येत नाही मायबापाचा. म्हणून त्या 2 देवांना सांभाळावं. सांभाळा. ज्याचे मायबाप गेलेत त्यांना कळतं बाप काय असतो. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल. बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या. भाकर पोरांना देऊन कांड उसाच छाटतो या. खमीस खवास फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा उधार पाधार. कपडे पोरांना आणायचा चूल पेटत नवती दिस दिवस घराला. पायली भर दाण्यासाठी बाप गल्लीत फिरला. बाप गल्लीत फिरला. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल तर कमवण्याची गरज नाही. संतती नालायक निघाली ना कमवलेलं देखील काही कामाचं नाही. कमवलेला संस्कार द्या. ती शिदोरी संस्काराची अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला दादा ते मफरेलवाले तुम्हाला वडील आहेत का. आहेत का तुम्ही पाठीमागचे वडील. हा नाही मधले वडील आहे तुम्हाला. मुलगा आहे का. मुलगा आहे. वडिलांचं वय किती आहे. वडिलांचं वय 65 आहे. तुमचं किती आहे. 30 वय आहे. मुलाचं तुमचं 6 वर्षाचा मुलगा आहे.
वडिलांचं 65 आहे, तुमचं 30 आहे. तुम्हाला 30 तुमच्या चालू रनिंगमध्ये तुमच्या 6 वर्षाच्या पोरांनी तुमच्या पुढं किंवा तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटतं की नाही? त्यांनी आपलं थोडंफार काम ऐकलं पाहिजे असं वाटतं की नाही? 30 वर्षात देखील वाटतं ना? मग तुमच्या 65 वर्षाच्या बापाला 30 वर्षाच्या पोरांनी सेवा करावी असं वाटत असेल की नाही? हे तुमचं नाही, हे सगळ्याला धरून सांगतोय, फक्त उदाहरण तुम्हाला मी घेतोय. 65 वर्षाच्या बापाला 30 वर्षाच्या पोरांनी सेवा करावी असं वाटत असेल की नाही जवळकर? वाटतंय ना? वाटतंय. तुम्ही तुमच्या 65 वर्षाच्या बापाची सेवा करा. तुमचं हे 6 वर्षाचं पोरग तुमच्या म्हातारपणात तुमची चौपट सेवा केल्याशिवाय राहणार नाही, चौपट सेवा केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचं पोरग सगळं हे हेरणार आहे. तुम्ही काय करताय, घरात कसा व्यवहार करतायत, तुम्ही मायबापाची कशी सेवा करतात, टीट फॉर टॅट, तसंच त्याच पद्धतीचं तुमचे लेकरं जीवन जगणार आहेत. म्हणून संस्कार द्या. घरात टाळ, पखवाद, विणा, भजन, ज्ञानेश्वरी, थोडंसं या गोष्टीचा अनुष्ठान आपल्या घरात असलं पाहिजे. उपासना थोडी वाढवली पाहिजे. आता बरेचसे आमचे तरुण पोरं तिकडे जात आहेत, खाटू श्याम बाबा, अंधेरो के नगरी से, है की नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. आता वेळ आपला झालेला आहे म्हणून थांबूया. बनायचं शॉर्टकट. अंधेरों के नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं, हो शाम आजा. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरी, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी, हार हराओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे, राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरी, जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, हो भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. 3 बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, जल्दी आओ ना. शाम जल्दी आओ ना, प्यारे जल्दी आओ ना. वाह, जरा ट्रेंडिंग आहे म्हणून म्हटलो. आणि 3 बाण येते. भगवान त्या युद्धामध्ये स्वतःचं मुंडकं छाटून दिलं होतं. कधी गेलात तर जा गुजरातला, ते खाटू श्याम बाबांचं. सध्या तिकडे फार गर्दी आहे म्हणून झालेली शिवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करतो. सर्वांच्या चरणारविंद. फकीराने आहे ते सदा कर चले, खुश रहो जवळा वालो, दुआ कर चले, दुआ कर चले. काही चुकलं हुकलं असेल तर तो तुमच्या संगतीचा दोष समजा नाही. नातारी बालक बोबडा बोले का वेडा वेचुका पावले, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. आमच्या जोगदंड भाऊंचा संपर्क झाला. नंतर गावातले तुमचं काय ना सुखदेव काका यांची ही सगळी कमिटी मंडळ सगळ्यांचा कॉन्टॅक्ट झाला आणि तुम्हा सर्व श्रोतृविंदांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला. या 3ही कलाकारा म्हणजे गुणवानांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे आपल्या सप्ताचं नाक आहे आणि हे आपलं वैभव आहे. गाणं वादन हे सगळं श्रवणीय आहे, बऱ्याच जणांचं सहनीय असतं. चला, अत्यंत गोड. सर्वांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरी जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.